नमस्कार खवय्ये, ज्योतिष किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण इथे वेगळ्या प्रकारचे पालक पकोडा असं बघणार आहे. बघा मी इथे फोडूनही दाखवला आहे. कसा गुबगुबीत झाला आहे ते आणि टम्म फुगलेलेही. तर चला त्यासाठी आपण काय साहित्य लागते बघूया. इथे त्यासाठी मी 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतल्या आहे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, थोडी कोथिंबीर आणि अर्धा चमचा जिरे. आपल्याला हे सर्व साहित्य आहे ते मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. वाटताना आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे. पाणी न टाकताच आपल्याला याची एक जाडसर अशी पेस्ट करून घ्यायची आहे. तर हे बघा ह्या प्रकारे याचा आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे. तर इथे मी आता त्यासाठी बटाटे घेतले मीडियम आकाराचे, 4 बटाटे इथे घेतलेले आहे. अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ. तर याची आपल्याला भाजी तयार करायची आहे आणि हा मसाला जो आपण वाटला होता त्यातला 1 ते 1.5 चमचा यामध्ये वापरायचा आहे. थोडंसं तेल टाकलेलं आहे कढईमध्ये, हिंग टाकून घेणार आहे आणि वाटलेला जो मसाला होता आपला तो टाकून घेणार आहे. इथे 1.5 चमचा मी वापरला आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता, कमी जास्त. तर आपल्याला हा मसाला जो आहे तो परतून घ्यायचा आहे. त्यानंतर हळद टाकायची आहे. तुम्ही हवं असल्यास यामध्ये मोहरी जिरेही वापरू शकतात, पण मी इथे वापरलेले नाही आहे. तर त्यामध्ये आपल्याला हा बटाटा जो आहे तो कुस्करून टाकायचा आहे. जास्त जाड आपल्याला याच्या फोडी ठेवायच्या नाही आहे, बारीक करून घ्यायचा आहे. तो किसणीने किसायचा नाही आहे, फक्त हाताने आपल्याला कुस्करून टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. सर्व मसाला जो आहे तो आपल्या बटाट्याला लागला गेला पाहिजे. एक प्रकारची आपल्याला त्याची भाजी तयार करायची आहे आणि जर बटाटे त्यामध्ये थोडे मोठे जर दिसले तर आपल्याला चमच्याच्या साहाय्यानेच कुस्करून घ्यायचे आहे. आणि आता यामध्ये मी अर्धा चमचा जो आहे लिंबाचा रस टाकलेला आहे, एक टँगी चव येण्यासाठी. लिंबाचा रस टाकल्यामुळे चव खूप छान लागते त्याची. तुम्हाला जर लिंबाचा रस वापरायचा नसेल तर तुम्ही इथे चाट मसाला वापरला तरीही चालेल. तर भाजी आपल्याला ही थंड करून घ्यायची आहे. आता पुढची प्रोसेस आपण बघूया. तर इथे मी 4 ते 5 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि 2 मोठे चमचे तांदळाचे पीठ घेतले आहे, पाव चमचा हिंग, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, पाव चमचा हिंग आपल्याला इथे जास्त वापरायचा नाही आहे आणि 1 चमचा आपण इथे ओवा घेतलेला आहे. त्यामुळे चव खूप छान लागते. ओवा आणि हिंग टाकल्यामुळे पचायला हलके होतात. आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी करून एक पीठ तयार करून घेणार आहोत, पेस्ट तयार करून घेणार आहोत. जास्त पाणी आपल्याला पहिल्यांदा वापरायचं नाही आहे. कुठलंही बॅटर आपल्याला जर भिजवायचं असेल तर आपण इथे पाणी कधीच जास्त वापरायचं नाही. थोडं थोडं पाणी करूनच आपल्याला हे बॅटर जे आहे ते भिजवायचं आहे. तर हे बघा ह्या प्रकारे आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर पुढची कृती आपण करूया. इथे यावेळेस मला छान पालक अशी मिळालेली, बारीक पानं आहे त्याचे. तर हे मी थंड पाण्यामध्ये भिजत घातलेले, धुवून स्वच्छ घेतलेले आणि थंड पाण्यामध्ये मी ठेवलेले. त्यामुळे हिरवा कलर टिकून राहतो आणि टवटवीतही दिसतात. तर आपल्याला जे आहे त्याचे देठ जे आहे ते काढून घ्यायचे आहे. देठ आपल्याला इथे वापरायचे नाही आहे. छोटे पानं आपल्याला मस्तपैकी असे काढून घ्यायचे आहे आणि जर मोठे पानं असले तर त्याचेही कसे करायचे मी तुम्हाला दाखवणार आहे पुढे. तर त्याचे देठ मी ह्या प्रकारे काढून घेतलेले आहे आणि हे आपल्याला भाजीत वापरायचे आहे, फेकून द्यायचे नाही आहेत. तर आपलं पीठही तयार आहे, भाजीही तयार आहे आणि पानंही तयार आहे. तर ह्यातले आपल्याला निवडून जे आहे ते पानं घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला जी भाजी बनवली होती आपण ती भरून घ्यायची आहे. एकसारखे आपल्याला पानं जे आहे ते काढून घ्यायचे आहे आणि एका पानावर आपण बनवलेली भाजी जी आहे ती टाकून घेणार आहोत. जास्त इथे टाकता येणार नाही, पानं छोटे असल्यामुळे. पण पानं छोटे असले ना तर दिसायला छान दिसतात, जास्त मोठे पकोडे वाटत नाही. तर ह्या प्रकारे भाजी आपण भरून घेणार आहोत आणि त्यावर दुसरं पान ठेवायचं आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला बाकीचे जे आहे ते तयार करायचे आहेत. तर हे बघा ह्या प्रकारे आपण पालकचा पकोडा जो आहे तो तयार करून घेणार आहोत आणि अशाच प्रकारे मी तुम्हाला आणखीन एक दाखवते आहे. 2 प्रकारे मी तुम्हाला इथे करून दाखवणार आहे. जर तुम्ही ह्या प्रकारे जर बनवले ना तर चवीला इतके सुंदर लागतात ना, तुम्ही भज्यांची चवही विसरून जाल. नेहमी ह्याच प्रकारचे बनवाल आणि घरातल्या लहान मुलांना मोठ्यांनाही नक्कीच आवडणार. एक वेगळे असे चवीचे आणि दिसायलाही छान दिसतात असे पालक पकोडा तुम्ही नक्कीच करून बघा. तर हे बघा इथे 2
प्रकारचे मी तुम्हाला करून दाखवलेले आहे. तर आता मोठे पानं असले तर आपण कशा प्रकारे करू शकतो तेही मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. इथे मी मोठं पान घेतलेलं आहे आणि त्यामध्ये भाजी जी आहे बटाट्याची ती भरून घेणार आहे आणि रोल आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. रोल तयार केल्यानंतर दोन्ही बाजूनी आपल्याला तो जो आहे दाबून घ्यायचा आहे. आतमध्ये तेल गेलं नाही पाहिजे. हे बघा, ह्या प्रकारेही तुम्ही बनवू शकता आणि दिसायलाही खूप छान दिसतात. इथे मी 2 ते 3 असे बनवलेले आहेत. तर हे बघा, इथे या प्रकारे सर्व आपले पालक वडा जो आहे तो तयार झालेला आहे. तेलही आपलं तापलेलं आहे. तर यामध्ये आता आपण जो वडा बनवला होता तो बेसन पिठामध्ये बुडवून मग तळणार आहोत. एक एक आपल्याला सोडायचा आहे. तर हे बघा, हलक्या हाताने आपल्याला ही प्रक्रिया जी आहे ती करायची आहे. बेसन पिठामध्ये हळूवार बुडवून नंतर आपल्याला हे तेलामध्ये पालक वडा जो आहे तो सोडायचा आहे. तेल आपलं इथे कडकडीत तापलेलं आहे, पण जास्त तापलेलं नसावं. जास्त तापलेलं असलं तर भजी जी आहे ती काळपट होतात आणि लवकर करपली जातात. मीडियम गॅसवरच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. तर हे बघा, ह्या प्रकारे आपण हे पलटी करून घेऊया. एक बाजूने व्यवस्थित तळले गेलेले आहे आणि असेच आपल्याला दुसऱ्या बाजूनेही तळून घ्यायचे आहेत. आणि दिसतानाही बघा कसे फुगलेले दिसत आहेत टबमध्ये. डाळीचं पीठ आणि त्याबरोबरच तांदळाचं जर पीठ टाकलं ना तर कुरकुरीत असे होतात आणि जास्त वेळ असे फुगलेले राहतात. तुम्ही जर बटाटा भजी जरी बनवत असला तरी अशाच प्रकारे बॅटर तयार करून करू शकतात. तर अशा प्रकारे आपले जे पकोडे आहेत ते तळून झालेले आहेत आणि दिसतानाही किती छान दिसतात बघा. एक वेगळ्या चवीचे, एक वेगळ्या आकाराचे आणि एक वेगळी पद्धत अशी तुम्ही बनवू शकतात. पार्टीला किंवा स्नॅक्समध्ये नक्की खाऊ शकतात. सर्वांना नक्की आवडेल. इथे मी तुम्हाला फोडूनही दाखवलेलं आहे. मस्त अशी टम्म फुगलेली ही पालक पकोडा, पालक वडा तुम्ही नक्की करून बघा आणि आवडल्यास माझी रेसिपी लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.